तर अजित पवारांची आज खूप आठवण येते। राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पार्थ पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार आज असते तर खूप खुश झाले असते असं देखील पार्थ पवार यांनी म्हटलं। तर पार्थ पवारांनी आठवणी ज्या आहेत त्या अजित पवार यांच्या जागवलेल्या आहेत। अजित पवार आज असते तर खूप खुश झाले असते। पार्थ पवारांनी आज राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते आता राज्यसभेमध्ये खासदार असणार आहेत। त्यानंतर आता त्यांनी आपल्या या भावना ज्या आहेत त्या ट्विटच्या माध्यमातून समोर आणल्या। पार्थ पवार जी, एक छोटा सा रिएक्शन। आज आपने नॉमिनेशन फाइल किया है पार्थ पवार जी, कुछ कहना चाहेंगे इस मौके पे? बाद में मैं बोलने वाला हूँ। कहीं ना कहीं दादा को मिस कर रहे हैं। दादा हमारे बीच में बहुत बहुत मिस करता हूँ। ठीक है वो रहते बहुत खुश रहते। तर पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नक्की काय म्हटलंय ते आपण पाहूयात। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल केला असं पार्थ पवार यांनी म्हटलंय। हा क्षण माझ्यासाठी केवळ राजकीय टप्पा नसून मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे अशा भावना देखील पार्थ पवार यांनी व्यक्त केल्या। माझे वडील आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुष्यभर जनतेच्या सेवेला प्राधान्य देत विकासाचं राजकारण केलं असं पार्थ पवार यांनी म्हटलंय। कसं करावं याचा आदर्श घालून दिला त्यांनी दिलेले संस्कार हेच माझ्यासाठी पुढील वाटचालीचं मार्गदर्शन ठरतील असं देखील पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। दादांनी जनतेशी जपलेली नाळ आणि प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती आणि महाराष्ट्राची प्रगती तसंच विकासासाठीची तळमळ या मूल्यांना पुढे नेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असं देखील पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। तर दादांच्या अपघाताची 2 तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। अहवालातील ठळक मुद्दे मंत्रिमंडळासमोर आले तर आम्ही बोलू असं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलंय। अजितदादांच्या विमान अपघात तपासावरून शंभूराज देसाईंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। बघा, मागं सुद्धा आम्ही त्याच्या बाबतीत म्हणलो होतो 2 यंत्रणा चौकशी करतायत, तपास करतायत। केंद्रीय यंत्रणा तपास करतायत, अधिक राज्याच्या यंत्रणा तपास करतायत। मग आता त्यातनं सकृतदर्शनी काही गोष्टी पुढे येऊ द्यात। त्या आल्याशिवाय आपण अपघात होता का घातपात होता हे आपण अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे आमच्यासारख्यांनी बोलणं योग्य नाही। म्हणून आम्ही सरकारी मंत्री म्हणून आम्ही म्हणते ऑफिशियल त्या अहवालातले काही त्याचे जे सारांश असेल, ते काही ठळक मुद्दे असतील, ते जर शासनापुढे आले, मंत्रिमंडळापुढे आले तर ते वाचू आम्ही आणि मग त्याच्यावर भाष्य करू। पण निश्चितपणे सत्य परिस्थिती बाहेर आली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMच्या 14 नगरसेवकांना मोठा धक्का बसला। अतिक्रमण कारवाईला विरोध केल्यानंतर 14 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे। शहागंज परिसरातील फळ विक्रेत्यानं क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यावरून MIMच्या नगरसेवकांसह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे। तर MIMनं आरोप फेटाळलेले आहेत। अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे किंवा अतिक्रमण कारवाई करीत असताना हस्तक्षेप करणे हे जर कृत्य आढळल्यास माझ्या नगरसेवक पद रद्दबताल होऊ शकतं हे ज्ञात असताना सुद्धा काही नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये त्यांनी हस्तक्षेप केल्याचा यावेळेला आम्हाला निदर्शनास आला। तसं आमच्या महानगरपालिकेच्या उपायुक्त अतिक्रमण त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेले आहे। यानंतर त्यांचं रितसर कारवाईचीही आम्ही सुरुवात करण्यात आलेली आहे। तर नवी मुंबईतील कोपर खैरेनेमध्ये कोचिंग क्लासच्या स्लॅब कोसळल्यानं दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झालेले आहेत। विद्या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅटमधील स्लॅब कोसळलेला होता आणि यामध्ये 1 जणाचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली। नोटीस दिली, परंतु 3 वेळेला नोटीस देऊन सुद्धा आज जर आपण ती बिल्डिंग बघितली तर ती बिल्डिंग रिनोव्हेट केलेली आहे। 100% पालिका जाणून बुजून दुर्लक्ष करते असंच म्हणावं लागेल। कारण गेल्या वर्षी जर स्लॅब पडण्यासारखी घटना घडलेली आहे, धोकादायक इमारत आहे, आज रिकामी करण्याची, एखाद्याचा जीव गेल्यावर जर पालिका बिल्डिंग रिकामी करत असेल, ही गोष्ट पालिकेने गेल्या वर्षी का नाही केली? म्हणजे पालिका वाट बघत होती का की लोकांची कुठेतरी जीवितहानी व्हावी? पालिका फक्त नोटीस देऊन का शांत बसते? तर नाना पटोले